पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 67 हा येणाऱ्या 2025-26च्या आगामी पोलीस भरतीसाठी आपण आज 67 नंबरचा पेपर ॲनालिसिस करत आहोत. आज दिनांक आहे 5/10/25. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. तुम्ही स्टडी करत आहात द संदेश अकॅडमीसोबत. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती आणि प्लस खाकी वर्दी हवेत आपल्याला, तर आपल्याला +85 मार्क कसे मिळतील पेपरमध्ये आपण हे बघत आहोत. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द समास आहे? घरातील मांजर, काळा घोडा, सूर्यप्रकाश व मोठा माणूस. कोणता आहे? सूर्यप्रकाश. ऑप्शन क्रमांक सी, सूर्यप्रकाश. आता मित्रांनो, तुम्ही म्हणशाल सर सूर्यप्रकाश कसा काय? तर सूर्यप्रकाश कसा बनतो? सूर्य प्लस प्रकाश हा कोणता समास आहे? द्वंद्व समास आहे. कोणता? द्वंद्व समास. ओके. मी शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणते? मी शाळेत जातो किंवा काही नाही. आता मी क्रियापद म्हणजे काय? एखादी क्रिया घडते. काय घडते? क्रियापद म्हणजे काय? एखादी क्रिया घडते. या वाक्यात कोणती क्रिया घडते? जाण्याची. कुठं जाण्याची? शाळेत जाण्याची. मग जी क्रिया घडते त्याला काय म्हणतो आपण? क्रियापद. मग क्रियापद काय येणार आहे या प्रश्नामध्ये? ऑप्शन क्रमांक सी, जातो. संपादन या शब्दाचा प्रत्यय कोणता आहे? स, पद, न, आ. कोणता आहे? न. ऑप्शन क्रमांक सी, संपादन. आता संपादन कसं लिहिलं जाईल? संपादन असा. ओके. संपाद प्लस न, त्याचा न काय झाला? प्रत्यय झाला. ऑप्शन क्रमांक सी हा न येईल. ओके. खालीलपैकी कोणते अवयव आहे? जलद, सुंदर, पण, मुलगा. कोणतं आहे? पण. आता अवयव म्हणजे काय? अवयव म्हणजे काय? त्याचे रूप बदलत नाही म्हणून तो अवयव असतो. तर आता पण हा काय आहे? जोड शब्दांना नाही, वाक्याचा काय आहे? वाक्यांचा जोडाक्षर आहे. आपण वाक्यांचा जोडाक्षर म्हणता येईल त्याला. दोन वाक्यांना एकत्रित करणे. पण, तो, जर या आशय त्याला काय म्हणतात? अव्यय. ऑप्शन क्रमांक सी. तो चांगला गातो या वाक्यात चांगले शब्दाचे भेद कोणते? नाम, क्रियाविशेषण, विशेषण, सर्वनाम. काय? क्रियाविशेषण. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. क्रियाविशेषण. एखाद्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला काय म्हणतात? विशेषण. विशेषण काय आहे? गाणे. समोरच्या माणसाचं विशेषण काय? चांगले. पण कसा गातो तो? चांगला गातो. एक क्रिया घडते त्याला काय म्हणतात? क्रिया विशेषण. ओके. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राधाकृष्णन, लाला लजपत राय. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. जय जवान जय किसान ही घोषवाक्य कोणी दिली? जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी व सुभाषचंद्र बोस. कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन क्रमांक बी. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? हिंदी महासागर, आर्टिक महासागर, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर. कोणता आहे? प्रशांत महासागर. ऑप्शन क्रमांक डी.
भारतीय संविधान कोणत्या तारखेला लागू झाले? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 30 जानेवारी 1950. कधीचा लागू झालं? 26 जानेवारी 1950. ऑप्शन क्रमांक बी. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? कांचनजंगा, एव्हरेस्ट, धौलागिरी, नंदादेवी. कोणता? एव्हरेस्ट. ऑप्शन क्रमांक बी. काल तुम्हाला मी प्रश्न दिला होता, K2 पर्वत म्हणजे आपला भारतातला K2 पर्वत आणि माउंट एव्हरेस्ट यांची उंची किती? आणि या दोघांच्या उंचींमध्ये किती मीटरचा फरक आहे ते पण तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. वेदांची भाषा कोणती आहे? हिंदी, मराठी, संस्कृत, प्राकृत. कोणती आहे वेदांची भाषा? संस्कृत. ऑप्शन क्रमांक सी. जनगण मन या राष्ट्रगीताचे लेखक कोण? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी. कोण? रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक बी. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सिंह, वाघ, हत्ती, मोर. वाघ. संगणकाचे जनक कोणाला मानले जाते? चार्ल्स बेबेज, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, ॲलन ट्युरिंग. कोणाला मानले जाते? चार्ल्स बेबेज. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण? वाय.बी. चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, ए.आर. आत्तुळे. कोण आहे? वाय.बी. चव्हाण. ऑप्शन क्रमांक ए. वाय.बी. चव्हाण कोण? यशवंतराव चव्हाण आहे ते. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा, गोदावरी, नर्मदा, ब्रह्मपुत्रा. कोणती आहे? गंगा. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? उजनी धरण, जायकवाडी धरण, कोयना धरण आणि वारणा धरण. कोणते? कोयना धरण. ऑप्शन क्रमांक सी. भारतात सर्वात उंच धबधबा कोणता? कुक्केलम धबधबा, जोग धबधबा, दुर्ग धबधबा, दूधसागर धबधबा. कोणता? जोग धबधबा. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग कोणत्या मोठ्या पर्वतरांगेचा भाग आहे? हिमालय, विंध्य, पश्चिम घाट, अरवली. कोणता? पश्चिम घाटाचा. ऑप्शन क्रमांक सी. मी तुम्हाला नकाशा काढून दाखवला होता ना, इथं श्रीलंका आणि हा जो सगळा समुद्र तटीय भाग येतो त्याला काय म्हणतात? इकुंच्याला पश्चिम घाट आणि इकडं पूर्व घाट. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी चालू झाले? 1930, 1942, 1919, 1947. कधी चालू झाले? 1942. ऑप्शन क्रमांक बी. नमक सत्याग्रह किंवा दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला? 1920, 1925, 1930 आणि 1935. कधी झाला? 1930. ऑप्शन क्रमांक सी. कधी झाला तो? 12 मार्च 1930. आता दांडी मार्च का म्हणलं? तो मार्च मध्ये झाला, 12 तारखेला झाला आणि 1930 मध्ये झाला. तर महात्मा गांधी कुठून निघाले होते? साबरमती ते दांडी. तिथे जाऊन त्यांनी मिठाचा कायदा मोडला, त्यामुळे त्याला नमक सत्याग्रह म्हणून ओळखलं जातं. दांडी मार्च मध्ये स्त्रियांनी पण सहभाग घेतला होता. स्त्रियांचा बी मोठा मोलाचा वाटा आहे. भारत सरकारने नुकतीच कोणती मोहीम सुरू केली आहे?
ज्याचा उद्देश भारतीय वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन देणे आहे. आत्मनिर्भर भारत मोहीम, स्वदेशी कंपेन, भारत टेक्सटाईल मिशन, मेक इन इंडिया 2.0. कोणती स्कीम चालू केली आहे? स्वदेशी कंपेन. ऑप्शन क्रमांक बी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच बिहारसाठी कोणती योजना सुरू केली? प्रधानमंत्री आवास योजना, पीएम सेतू योजना, कौशल्य भारत मिशन, आत्मनिर्भर युवा योजना. कोणती चालू केली? पीएम सेतू. ऑप्शन क्रमांक बी, पीएम सेतू योजना. आता पीएम सेतू योजना काय आहे सर म्हणशाल तर पीएम सेतू जे ITI झालेले मुलं आहेत, ITI झालेले मुलं आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. म्हणजे त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल आणि अनएम्प्लॉयमेंट कमी होईल. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर भारतात अधिकृत दौऱ्यावर कधी येणार आहेत? 1-2 ऑक्टोबर 2025, 8-9 ऑक्टोबर 2025, 15-16 ऑक्टोबर 2025, 25-26 ऑक्टोबर 2025. कधी येणार आहे ते? आता 8-9 ऑक्टोबर 2025. 8-9 ऑक्टोबर 2025. येत्या 8 आणि 9 तारखेला येणार आहे ते. आज किती तारीख आहे? 5 तारीख. म्हणजे 3 दिवसांना येणार आहे. 3 days. ते बड्डेला ठेवतो ना आपण, 3 days लेफ्ट तसं. महाराष्ट्राला केंद्र सरकारने अलीकडे किती कोटी रुपयाचा कर अग्रिम वाटा मिळाला? 5,700 कोटी, 6,418 कोटी, 7,000 कोटी, 8,250 कोटी. किती कोटीचा कर मिळाला? 6,418 कोटीचा कर मिळाला. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहेत. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न सोडवलेले आहेत मित्रांनो. 25 पैकी तुम्हाला टुकूर करून किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रोज संध्याकाळी 7 वाजता 7 PM आपल्याला दररोज 25 मार्कांचा क्वेश्चन आपल्याला ॲनालायसिस करायला भेटतो. त्यामुळे ते बघायला विसरू नका. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.